जो देवाकडे मागतो त्याची झोळी कधीच रिकामी राहत नाही. ही कथा एक खरी कथा आहे. एका खेरीची गोष्ट. एक भिकारी राजाकडे मागत होता आणि दुसरा देवाकडे. पण शेवटी कोणाची झोळी भरली माहिती आहे का? नमस्कार मंडळी, मी वर्षा. माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण अशीच एक सुंदर कथा पाहणार आहोत. कथेला सुरुवात करूया. तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका. एक राजा होता. तो रोज मंदिरात जात असे. त्याच्याबरोबर त्याचे सुरक्षा रक्षकही असत. मंदिरात दर्शन घेऊन आल्यावर राजा काही क्षण मंदिराच्या पायरीवर बसत असे. त्यावेळेस त्या मंदिराच्या पायरीवर दोन्ही बाजूला दोन भिकारी बसलेले असते. त्यातला एक भिकारी म्हणत, राजा, तुला देवाने बरेच काही दिले आहे, तर तू त्यातले थोडे मला दे. त्याच वेळेस दुसरा भिकारी म्हणत, देवा, तू राजाला बरेच काही दिले आहेस, तर तू मलाही थोडे दे. म्हणजेच एक भिकारी राजाकडे मागत असे, तर दुसरा देवाकडे मागणे मागत असे. राजाकडे मागणे मागणारा भिकारी दुसऱ्या भिकारीला म्हणत, राजाच आपला देव आहे, तो असताना तू देवाकडे का मागतोस बरे? देव आपल्याला काही देत नसतो. राजाच आपला पोशिंदा आहे, तोच आपल्याला देईल. त्यावर देवाकडे मागणे मागणारा भिकारी म्हणाला, राजा आपला पोशिंदा आहे हे खरे आहे, तरी सगळ्यांच्या दृष्टीचा पोशिंदा हा देवच आहे. म्हणून काही मागायचे असेल तर मी देवाकडेच मागतो. भिकाऱ्यांचे रोजचे मागणे ऐकून राजाने एकदा त्याला गुप्त दान करायचे ठरवले. एक मोठे पातेले भरून खीर पाठविली. ती मिळाल्यावर भिकारी आनंदून गेला आणि तो दुसऱ्या भिकाऱ्याला म्हणाला, बघ, राजाकडे मागितल्याचा फायदा. त्याने माझे मागणे पूर्ण केले, नाहीतर तुझा देव. आणि आपले पोट भरल्यावर तो उरलेली खीर दुसऱ्या भिकाऱ्याला देत म्हणतो, तू पण थोडी खीर घे आणि राजाचे आभार मान. असे म्हणत खिरीचे पातेले दुसऱ्या भिकाऱ्याला देऊन टाकतो. मग तो दुसरा भिकारी ती खीर पोटभर खाऊन घेतो आणि त्यानंतर उरलेली खीर प्यायल्यावर पातेल्याच्या तळाशी त्याला सुवर्णमुद्रा दिसल्या. ते पाहून भिकारी आनंदून गेला. त्याने लगेच देवाचे आभार मानले. त्याला खीर मिळाली आणि गुप्तधनही मिळालं. पण या उलट तेच पहिल्या भिकाऱ्याला फक्त खीरच मिळाली. त्याला कोणतंही गुप्तधन मिळालं नाही. नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी मंदिरात आला. त्याला वाटले, नेहमी आपल्याकडे भीक मागणारा भिकारी आज तिथे नसेल, त्याचे आयुष्य बदलून गेलेले असेल. पण तिथे जाऊन पाहतो तर झाले उलटच. राजाने त्या भिकाऱ्याला विचारले, तुला खीर मिळाली नाही का? तेव्हा भिकारी म्हणाला, मिळाली. राजेसाहेब, तुमचे आभार मानावे तेवढे थोडे. मी माझ्यातली उरलेली खीर दुसऱ्या एका भिकाऱ्याला दिली. सांगितले, देव आपले ऐकत नसला तरी आपला राजा आपले गाराणे ऐकतो, तोच आपले भले करतो. त्याला राग आला की काय कुणास ठाऊक, तो आज आलाच नाही, गेला असेल देवाकडे मागायला. हे ऐकून राजा मनातल्या मनात हसला आणि म्हणाला, देवाकडे जो मागतो त्याला कसलीही उणीव भासत नाही आणि जो मानवाकडे मागतो तो कायमच भिकारी राहतो. आता आपण या कथेचे तात्पर्य काय आहे ते पाहूया. जो देवावर विश्वास ठेवतो आणि त्याच्याकडे मागतो, त्याची झोळी कधीच रिकामी राहत नाही. आणि मानवाकडे अपेक्षा ठेवल्यास आपल्याला निराशा मिळू शकते, पण देवाकडे विश्वास ठेवल्यास नेहमीच योग्य फळ मिळते. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. जय सद्गुरू.